बीडमधल्या मस्सादोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला 50 दिवस पूर्ण झाले। यातल्या 7 आरोपींना अटक करण्यात आली, पण आणखी एक आरोपी कृष्णा अंधळे मात्र अजूनही फरार आहे। कृष्णा अंधळे नेमका कुठे लपलाय किंवा त्याचं नेमकं काय झालं याचा छडा अजून लागू शकलेला नाही। येत्या 4 वर्षात त्याच्यावर 6 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे। 2023 मध्येही त्याच्यावर हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। धारूर, अंबाजोगाई आणि केज पोलीस ठाण्यामध्ये खंडणी, मारामारी आणि खुनाचे प्रयत्न यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत। संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख सीआयडीच्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहेत। आरोपी फासावर लटकत नाही तोपर्यंत लढा देत राहणार असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। अजित पवार यांनी निरोप पाठवला तर त्यांचीही भेट घेणार असल्याचं देशमुख यांनी म्हटलंय। दरम्यान गेल्या 50 दिवसात काय झालं आपण त्यावर एक नजर टाकूया। 7 आरोपींना अटक करण्यात आली मागच्या 50 दिवसांमध्ये। वाल्मिक कराड सीआयडी मध्ये शरण गेला। वाल्मिकसह 9 आरोपींवर मकोका लावण्यात आला। कृष्णा अंधळे अजूनही फरार आहे। धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरतीये। मुंबईसह राज्यातल्या अनेक शहरात या प्रकरणी मोर्चेही काढण्यात आले। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा अंधळे अद्यापही फरार आहे। यावरून खासदार सुप्रिया सुळे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी टीका केली। त्या काय म्हणतात पाहूया। 50 दिवस ह्या काळामध्ये जिथे कॅमेराज आहेत, तंत्रज्ञान आहे, एवढी टेक्नॉलॉजी या जगामध्ये आहे, 50 दिवस झाले एक खुनी मिळत नाही तुम्हाला। आहे कुठे तो? मग फरार असेल तर कुठे झाला? काय AI मध्ये गेला? काय चेष्टा करून राहिली देशमुख कुटुंबाची आणि या राज्याची? 50 दिवस झाले एक फरार माणूस या सरकारला मिळत नाही। काय करते यंत्रणा? हा प्रश्न आहेच ना। म्हणजे पोलिसांना लाज वाटायला पाहिजे की सैफ अली खानचा गुन्हेगार पकडला जातो, पण एक साध्या सामान्य संतोष देशमुखांचा गुन्हेगार 50 दिवस झाले तरी पकडला जात नाही, त्याची काहीही माहिती मिळत नाही। काय म्हणायचं याला आपण? मराठा आरक्षणासाठी 7व्यांदा अंतरवाली सराटीत उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण सोडण्याचा निर्णय घेतला। 5 दिवसाच्या उपोषणानंतर उद्या दुपारी मनोज जरांगे उपोषण स्थगित करतायत। एकीकडे संतोष देशमुख हत्या प्रकरण तापलेलं असताना दुसरीकडे मनोज जरांगे यांचं उपोषण सुरू होतं। त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणावरून लक्ष हटू नये यासाठी उपोषण मागे घेत असल्याचं जरांगेंनी स्पष्ट केलं। तसंच इथून पुढे उपोषणाची लढाई बंद राहणार असल्याचंही जरांगे म्हणाले। उपोषणाचं काय? उपोषण आज उद्या निर्णय करून आम्ही थांबविणार आहेत। कारण सकाळी सुद्धा धनंजय भाई म्हणले, त्यांच्या डोळ्यात दिसत होतं की तो संतोष भाई देशमुखांचा मॅटर मागं पडायला नको। त्यामुळं आम्हाला तिकडेही बघ नाही, त्याच्यासाठी कमीत कमी धनंजय देशमुखांचा विचार करून, संतोष देशमुखांचा विचार करून तरी आंदोलन 4-5 दिवस केलं। आता थांबवलं पाहिजे आम्ही आमच्या दृष्टिकोनातून, हितातून। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।